आमदार तुराज पाटील यांच्या हस्ते नेरली इथल्या श्री भैरवनाथ गोकुळ शॉपीचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील सुएकर, प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार तुराज पाटील यांनी गोकुळच्या माध्यमातून उत्पादकांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी नामदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली चेअरमन अरुण डोंगळे यांच्यासह सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचं सांगत गोकुळच्या प्रगतीमध्ये उपपदार्थ विक्रीचा मोठा वाटा असून त्यासाठी गोकुळ शॉपी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचंही त्यांनी सांगितलं। एखादी संस्था उभा होती, त्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला एखादा व्यवसाय पुढे घेऊन जायचा असतो तेव्हा त्याच्या बाय प्रोडक्टला देखील तितकंच महत्त्व आहे। कारखाना म्हणलं तर कारखान्यामध्ये देखील तसं आहे, तशा पद्धतीनंच गोकुळचा विचार केला तर बाय प्रोडक्टला खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्याबरोबर कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर देखील एक वेगळ्या पद्धतीचं महत्त्व आहे आणि मग यासाठी आपण प्रयत्न त्या ठिकाणी केले पाहिजे। आणि मग आज मला डोंगळे साहेब आनंद होतोय की तुमच्या माध्यमातून आपण गोकुळ शॉपीचं देखील या ठिकाणी उद्घाटन करतोय आणि मग खऱ्या अर्थानं या शॉपीच्या माध्यमातून जे आपले गोकुळचे प्रोडक्ट आहेत ते खऱ्या अर्थानं गावामध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी। गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत परिसरातील औद्योगिक असे शिक्के असणाऱ्या जमिनी संपादित केल्या जाणार असल्याची चर्चा सुरू आहे। या संदर्भात बोलताना आमदार तुराज पाटील यांनी हे शिक्के काढण्यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून जमीन मालकांची संमती असल्याशिवाय त्यांची जमीन संपादित केली जाणार नाही असं स्पष्ट केलं। चेअरमन अरुण डोंगळे यांनी नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून दूध उत्पादकांना आवश्यक ती सर्व मदत देत दूध संकलन वाढीसाठी प्रयत्न सुरू असून उत्पादकांनी त्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन केलं। यावेळी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुएकर, प्रकाश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला श्री भैरवनाथ दूध संस्थेचे चेअरमन सर्जेराव चौगुले, व्हॉइस चेअरमन बाबासाहेब वड्ड, लक्ष्मण धनवडे, शॉपी चालक तानाजी वड्ड यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, संस्थेचे सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते। दरम्यान यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आमदार तुराज पाटील यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं। यावेळी आमदार तुराज पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात आपण याबाबत प्रश्न उपस्थित केला होता असं सांगत सरकारकडे याबाबत पाठपुरावा करत असल्याचं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सांगितलं।